आपण बघतोय की सांगलीमधली ही सगळी घटना आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अखेर काढण्यात आलाय आणि महानगरपालिका या ठिकाणी योग्य पद्धतीने पुतळा परत बसवेल अशा पद्धतीची बोलणी झाल्यानंतर आंदोलकांनी ही भूमिका घेतली आहे। सांगलीमध्ये रातोरात संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता आणि पुतळा या ठिकाणीच बसवावा अशी मागणी शिवभक्तांनी केली होती। मात्र पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर पुतळा अखेर हटवण्यात आला। पालिकेमध्ये चर्चा करून पालिकेशी योग्य चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आणि त्यानंतर शिवभक्तांनी हा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला। नगरपालिकेने जो जागेचा प्रस्ताव मांडला आहे तो आपल्याला काही मंजूर नाही आहे, म्हणून आम्ही पुतळा बसवला आहे। नगरपालिकेने जी जागा दिली ती कॅन्सल करायला पाहिजे आपली ही इच्छा आहे। तर ती जागा कॅन्सल नाही केली तर मी आणि पुतळा बसवणार, काढला तर मी परत पिटवून घेणार, पण मी पुतळा जर त्या बागेत बसला तर मी काहीतरी करून घेणार आणि मी महानगरपालिकेला जबाबदार धरणार। आणि आयुक्त साहेबांनी आणि राहुल रोकडे साहेब, महत्त्वाचं म्हणजे राहुल रोकडे साहेबांना त्यांनी चौकात त्यांनी बसवायचंच नाही, त्यासनी त्यांच्या वार्डात नेऊन बसवायचा आहे पुतळा, असं काम आहे। आणि आपल्या माणसांनी टेंडर देऊन पैसे देऊन ते त्यासनी द्यायचं असं काम आहे।